Good morning, students. So let's start with the problems on whole circle bearing and quadrantal bearing system. What exactly to be done while convert the bearings from one system to another? Suppose whole circle bearing is given, then transfer it to the quadrantal bearing, and when quadrantal bearing is given, then particular bearing transfers to the whole circle bearing. This is required as per our needs. So let's start with the first example. Convert the following whole circle bearings to the quadrantal bearings, that is WCBs to QBs. मग त्याच्यामध्ये चार बेरिंग्स आपल्याला दिलेले आहेत. WCB of AB is equal to 45 degree 30 minutes, then BC is equal to 125 degree 45 minutes, then WCB of CD is equal to 222 degree 15 minutes, and WCB of DE is equal to 320 degree 30 minutes. So in this case we convert the given bearings are in the form of WCB. होल सर्कल बेअरिंग्स दिलेले आहेत, त्याला आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे क्वाड्रंटल बेअरिंग मध्ये. आता त्याच्यामध्ये फर्स्ट बेअरिंग काय दिलं आहे, होल सर्कल बेअरिंग ऑफ लाईन AB हे किती दिलं आहे, 45 डिग्री 30 मिनिट्स इतकं दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला बघा, म्हणजे गिवन लाईन ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे. आता क्वाड्रंट तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे समजत नसेल तर अकॉर्डिंग टू द डायरेक्शन ते क्वाड्रंट आपण लक्षात ठेवूयात. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ हे समजते का बघा तुम्हाला. स्टार्ट्स फ्रॉम क्लॉकवाईज फ्रॉम द राईट साईड ऑफ द नॉर्थ, दॅट इज नॉर्थ ईस्ट हा पहिला क्वाड्रंट असेल फर्स्ट, देन त्याच्या खाली साऊथ ईस्ट, देन साऊथ वेस्ट, आणि देन नॉर्थ वेस्ट हा चौथा असेल, बरोबर आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असं लक्षात ठेवा, किंवा क्वाड्रंट लक्षात ठेवा. पहिला क्वाड्रंट हा नॉर्थ ईस्ट आहे, तिथून क्लॉकवाईज जायचं आहे तुम्हाला, म्हणजे नॉर्थपासून राईट हँड साईडला पहिला क्वाड्रंट हा कन्सिडर करायचा. वरती एक छोटीशी स्केच दाखवली की नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट दाखवलेलं आहे बघा, त्याच्यात तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे. तर आता फर्स्ट एक्झाम्पलवरती फोकस करा की काय दिलेलं आहे, सिस्टीम कोणती दिलेली आहे, तर WCB सिस्टीममध्ये बेरिंग्स दिलेत, बरोबर आहे. फर्स्ट लाईन AB ही कुठं एक्झिस्ट आहे, आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजे नॉर्थ ईस्ट या क्वाड्रंटमध्ये. नॉर्थपासून क्लॉकवाईज WCB ऑलवेज कन्सिडर or always starts from north direction towards the survey line clockwise. लक्षात घ्या. 45 डिग्री 30 मिनिट्स हे काय दिलेले आपल्याला, तर WCB दिलेलं आहे. मग आता त्याचं क्वाड्रंटल बेअरिंग सिस्टीममध्ये कसं ट्रान्सफर करायचं आहे त्याला, तर क्वाड्रंटल बेअरिंग मग त्याला काय करायचं आहे आपल्याला, इन द फॉर्म ऑफ क्वाड्रंट्स हे ट्रान्सफर करायचं आहे. आता रिड्यूस बेअरिंग सिस्टीममध्ये आपण बघितलं की ते कसं फाइंड आउट करतो आपण. रिड्यूस बेअरिंगमध्ये RB इज इक्वल टू WCB इन केस ऑफ फर्स्ट क्वाड्रंट. मग त्याला फक्त क्वाड्रंट वाईज नाव द्यायचं आहे. मग आता काय असणार ते, 45 डिग्री 30 मिनिट्स हेच याचं क्वाड्रंटल बेअरिंग असणार आहे, बट त्याचा क्वाड्रंट काय असेल, सेम नॉर्थ ईस्ट. तेच आन्सर आहे क्वाड्रंटल बेअरिंग. QB ऑफ AB इज इक्वल टू N 45 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट, नॉर्थ ईस्ट असं हे त्याचं बेअरिंग असणार आहे. आणि सेकंड होल सर्कल बेअरिंग काय दिलं आहे बघा, BCचं 125 डिग्री 45 मिनिट्स असं दिलेलं आहे, 125 डिग्री 45 मिनिट्स. मग आता याला काय करायचं आपल्याला, क्वाड्रंटल बेअरिंगमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे आता हे 125 डिग्री 45 मिनिट्स क्वाड्रंट कोणता असेल, सेकंड क्वाड्रंट. म्हणजे आपल्याला क्वाड्रंट लक्षात आलं आहे, म्हणजे साऊथ ईस्ट हे क्वाड्रंट असणार आहे त्याचा, म्हणजे क्वाड्रंटल बेअरिंगचा. ठीक आहे. मग आता त्याची व्हॅल्यू काय आहे ती फाइंड आउट करायची. क्वाड्रंटल बेअरिंग स्टार्ट्स फ्रॉम साऊथ टुवर्ड्स ईस्ट, बरोबर आहे. म्हणजे साऊथकडून ईस्टकडे जायचं आहे, आणि बेअरिंग आपल्याला नॉर्थपासून कुठं आलेलं आहे, त्या सर्वे लाईनकडे आलेलं आहे क्लॉकवाईज, होल सर्कल बेअरिंग, बरोबर आहे. मग ते 180 मधून ते मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, साऊथपासून ईस्टकडे
असलेला अँगल मिळेल. मग त्याला साऊथ 54 डिग्री 15 मिनिट्स ईस्ट हे याचं बेअरिंग आलं, ॲन्सर आलं. 180 डिग्री मायनस गिवन होल सर्कल बेअरिंग हे त्याच्यातून वजा केलं आहे इज इक्वल टू काय आलं आहे, साऊथ 54 डिग्री 15 मिनिट्स ईस्ट. मग आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं कॅल्सीमध्ये लक्षात घ्या. कॅल्सीमध्ये आता हे तुम्ही ज्या काय व्हॅल्यूज घेतात नाही का, हे कॅल्सीमध्ये तुम्हाला सपोज 125 डिग्री 45 मिनिट्स हे तुम्हाला पुट करायचं आहे, तर 125.45 असं तुम्ही करू शकत नाही, किंवा ते पूर्णांकामध्ये व्हॅल्यू येते. आपल्याला काय पाहिजे, इन केस इन टर्म्स ऑफ डिग्री अँड मिनिट्स पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेटरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ENG असं एक हे आहे बटन आहे, त्याच्यावरती डिग्री मिनिट सेकंडचं तुमची की आहे. कॅल्क्युलेटरमध्ये जर बघितलं तर ENG हे एक त्याच्यामध्ये की आहे, त्याच्यावरती एक दुसरी की आहे त्याच्यावरच्या लाईनला एक्झॅक्ट वरती जर पाहिलं तर तुम्हाला डिग्री आणि कॉमा असं एक तुम्हाला बटन दिसतंय, डिग्री मिनिट सेकंद, ते याचं बटन आहे. मग तुम्हाला 180 ज्यावेळी तुम्ही पुट कराल 180 डिग्री तुम्हाला प्रेस करायचं, त्यावेळी इंजिनियर ENGच्या वरचं बटन तुम्हाला प्रेस करायचं आहे, देन 0 देन मिनिट करायचं आहे तुम्हाला, अगेन परत तेच बटन प्रेस करा. इथं दाखवत नाही, डिग्रीज दाखवताना, पण ते डिग्री मिनिट आणि सेकंद आहे असं आपण कन्सिडर करायचं. 180 डिग्री 0 मिनिट्स मायनस 125 डिग्री, अगेन ते बटन प्रेस करा. 45 मिनिट्स ते बटन ENGच्या वरचं बटन प्रेस करायचं आणि इज इक्वल टू प्रेस करा. तुम्हाला 54 डिग्री 15 मिनिट हे आन्सर मिळेल एक्झॅक्ट. कारण की इथं 60 मिनिटचा आपल्याला काय असतो, एक डिग्री असतो, त्यामुळे ते बटन तुम्हाला वापरावंच लागणार आहे. ती कॅल्क्युलेटरमधली की ही वापरावीच लागेल. ठीक आहे, समजलं. मग अगेन बघा आता सॉल्व करा. क्वाड्रंटल बेअरिंग ऑफ CD हे एक्झाम्पल तुम्ही ज्यावेळी तुम्ही हे लेक्चर पाहाल त्यावेळी हे एक्झाम्पल सॉल्व करायचे, सिस्टीम्स ट्रान्सफर करायचं. ठीक आहे, तर आता WCB ऑफ लाईन CD हे किती दिलं आहे, 222 डिग्री 15 मिनिट्स असं दिलेलं आहे. म्हणजे कुठं लाईन आहे ती CD, तर थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता हे एक्झाम्पल बघा, फर्स्ट डेफिनेशन्स आपण पाहिल्या होत्या ना प्रिव्हियस लेक्चरला, तर त्याच्यावरतीच बेस आहे की पहिली लाईन सपोज पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड लाईन सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, तिसरी लाईन आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये 222 डिग्री 15 मिनिट होल सर्कल बेअरिंग आहे. मग त्यावेळी तुम्ही हे कसं फाइंड आउट कराल, तर गिवन होल सर्कल बेअरिंग त्याच्यामधून 180 डिग्री वजा करा, म्हणजे जो काय हा पार्ट आहे नॉर्थ साऊथचा तो वजा करायचा आहे, 180 डिग्री मायनस करा. तुम्हाला काय क्वाड्रंट तर माहिती झालं आहे आता, साऊथ वेस्ट त्या लाईनचा क्वाड्रंट आहे, मग त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 42 डिग्री 15 मिनिट्स वेस्ट टुवर्ड्स वेस्ट, बरोबर आहे. क्लॉकवाईज आहे साऊथपासून वेस्टकडे आणि त्याचा तो अँगल आहे किती, 42 डिग्री 15 मिनिट्स. अँड लास्ट WCB ऑफ लाईन DE किती दिलं आहे, 320 डिग्री 30 मिनिट्स. आता आपल्याला काय करायचं, याचं क्वाड्रंटल बेअरिंग अगेन फाइंड आउट करा. ते कसं कराल, आता नॉर्थ वेस्ट क्वाड्रंट माहिती झाला आहे, 360 डिग्री मायनस 320 डिग्री 30 मिनिट्स. हे कसं करणार आहे, अगेन लक्षात ठेवा, 360 डिग्री ENGच्या वरची की प्रेस करायची आहे डिग्रीसाठी, मिनिटसाठी अगेन तीच प्रेस करा, 0 मिनिट्स मायनस 320 डिग्री देन 30 मिनिट्स इज इक्वल टू किती आलं, 39 डिग्री 30 मिनिट्स. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ कन्वर्जन ऑफ WCB टू QB. तर यालाच रिड्यूस बेअरिंगमध्ये ट्रान्सफर करायचं, तर विदाउट क्वाड्रंट त्या काय व्हॅल्यूज असतील, तर रिड्यूस बेअरिंगच्या व्हॅल्यूज असतील. ठीक आहे, मग आता सेकंड एक्झाम्पल जे दिलं आहे बघा, ते काय दिलेलं आहे, तर कन्वर्ट द गिवन क्वाड्रंटल बेअरिंग सिस्टीम्स टू द होल सर्कल बेअरिंग्स. म्हणजे याच्या अपोजिट आहे की गिवन व्हॅल्यूज ह्या काय आहेत, तर क्वाड्रंटल बेअरिंग आहेत, तर त्याला काय करायचं आपल्याला, होल सर्कल बेअरिंगमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आता हेच एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्ही रेफरन्स स्केच प्रत्येक लाईनसाठी जरी ड्रॉ केली नाही का, असं जर समजत नसेल तुम्हाला, तर रेफरन्स स्केच ड्रॉ करायची. गिवन सिस्टीममध्ये काय बेअरिंग दिलं आहे ते पाहायचं आणि त्याच्यानुसार
अकॉर्डिंग टू द स्केच आपण काय करायचं, त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. तर होमवर्कसाठी हे एक्झाम्पल घ्या. क्वाड्रंटल बेरिंग ऑफ ए बी इज इक्वल टू south 36 degree 30 minutes west. Then quadrantal bearing of VC is equal to south 43 degree 30 minutes east. Then quadrantal bearing of CD is equal to north 26 degree 45 minutes east. Then quadrantal bearing of DE is equal to north 40 degree 15 minutes west. तर हे काय आहेत, क्वाड्रंटल बेरिंग्स दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, होल सर्कल बेरिंग फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर एक फॉर एक्झाम्पल म्हणून पहिल्या लाईनचं ए बीचं तुम्हाला मी सॉल्व करून देतो, सांगतो काय करायचं ते. होल सर्कल बेरिंग ऑफ लाईन ए बी हे फाइंड आउट करायचं आपल्याला. मग एक स्केच ड्रॉ करा ज्याच्यामध्ये 36 डिग्री 30 मिनिट्स नाही का या बेरिंगवरून काय आहे, ती सर्वे लाईन पास होती साऊथ वेस्ट या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे साऊथपासून वेस्टकडे किती 36 डिग्री 30 मिनिट या अँगलवरती काय आहे, ती लाईन एक्झिस्ट आहे, ए बी लाईन. बरोबर आहे. म्हणजे क्वाड्रंट आला तिसरा. मग ती लाईन ड्रॉ करा. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये ती लाईन असेल आणि त्याचं साऊथपासून वेस्टकडे, बरोबर आहे, म्हणजे साऊथपासून वेस्टकडे क्लॉकवाईज तो अँगल दिला आहे 36 डिग्री 30 मिनिट्स. मग आता आपल्याला काय पाहिजे, तर ह्याचं होल सर्कल बेरिंग फाइंड आउट करायचं आहे लाईन ए बीचं. म्हणजे नॉर्थपासून क्लॉकवाईज, लक्षात येते, नॉर्थपासून क्लॉकवाईज अप टू दॅट पर्टिक्युलर लाईन ए बी. हे तो जो अँगल आहे तो किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. कुठून मिळालेला आहे, ऑलरेडी गिवन कुठून आहे, साऊथपासून त्या लाईनपर्यंत म्हणजे वेस्टकडे त्या लाईनपर्यंत अँगल आहे 36 डिग्री 30 मिनिट्स. मग आता जो रिमेनिंग पार्ट आहे नॉर्थपासून साऊथपर्यंतचा तो किती आहे, 180 डिग्रीचा. बरोबर आहे. मग तो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ॲड करावा लागेल. त्यावेळी आपल्याला काय मिळेल, नॉर्थपासून क्लॉकवाईज त्या सर्वे लाईनचं बिअरिंग आपल्याला मिळेल. मग तेच इथं केलं आहे. WCB ऑफ ए बी इज इक्वल टू 180 डिग्री प्लस 36 डिग्री 30 मिनिट्स इज इक्वल टू 216 डिग्री 30 मिनिट्स. हे काय होल सर्कल बिअरिंग आहे. म्हणजे हे इन द फॉर्म ऑफ व्हॅल्यू डायरेक्टली आपल्याला मिळणार आहे. होल सर्कल बिअरिंग हे कसं पुट करतो आपण, विदाऊट क्वाड्रंट, फक्त त्याची व्हॅल्यू असते 216 डिग्री 30 मिनिट. हे जर गिवन बिअरिंग असेल तर ते ऑलवेज होल सर्कल बिअरिंगच असतं, हे लक्षात घ्या. इन केस ऑफ ए क्लोज ट्रॅव्हर्स और इन केस ऑफ ए सिंगल लाईन ते काय असणार आहे, होल सर्कल बिअरिंग असणार आहे. ते कुठून आहे बघा, नॉर्थपासून त्या सर्वे लाईनकडे क्लॉकवाईज 216 डिग्री 30 मिनिट हे आलेलं आहे. मग आता अदर सिमिलरली याच मॅनरमध्ये काय करायचं आहे, रिमेनिंग 3 लाईन्सचे बेरिंग्स हे होल सर्कल बेरिंग्स हे फाइंड आउट करायचे आहेत तुम्ही. ठीक आहे. तर दिस इज द वन टाईप ऑफ एक्झाम्पल. सो पुढचे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहिजेत रिगार्डिंग द फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग ऑफ ए सर्वे लाईन्स. मग आता बघा याच्यामध्ये फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग कशाला म्हणायचं आहे, लास्ट लेक्चरला झालेलं आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर बेरिंग ऑब्झर्व इन द डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ ए सर्वे इज कॉल्ड फोर बेरिंग. लक्षात येते, फॉरवर्ड डायरेक्शन दॅट इज FORE. फॉरवर्ड डायरेक्शनला आपण बेरिंग ऑब्झर्व करतोय, त्याला काय म्हणायचं आहे, तर फोर बेरिंग असं म्हणायचं आहे. आणि बॅक बेरिंग दॅट इज इट इज द बेरिंग ऑब्झर्व इन द डायरेक्शन ऑफ और इन द डायरेक्शन अपोजिट टू द सर्वे, प्रोग्रेस ऑफ ए सर्वे. मग त्याला काय म्हणता येईल आपल्याला, बॅक बेरिंग असं म्हणता येईल. म्हणजे ए बी ही लाईन असेल आणि बी या स्टेशनवरती तुम्ही असाल आणि टुवर्ड्स ए बेरिंग ऑब्झर्व कराल, त्याला काय म्हणायचं आहे, तर बॅक बेरिंग असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मग एक रिलेशनशिप आहे, बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. काय रिलेशनशिप आहे, फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग एक्झॅक्टली डिफर्स बाय 180 डिग्री इन टू द पर्टिक्युलर सिस्टम. लक्षात येते. म्हणजे दोन पर्टिक्युलर एका लाईनचे जे काय फोर बेरिंग्ज आणि बॅक बेरिंग्ज असतील याच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे, तर त्या दोघांचा डिफरन्स
फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन हा किती एक्झॅक्टली 180 डिग्री असतो. ठीक आहे. तर बघा एक्झाम्पल काय दिलंय, द फोर बेरिंग्स ऑफ द फॉलोइंग लाईन्स आर गिवन, फाइंड द बॅक बेरिंग्स. म्हणजे पर्टिक्युलर लाईन्सचे फोर बेरिंग दिलेत, त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, बॅक बेरिंग्स फाइंड आउट करायचे आहेत. मग आता इथे रिलेशनशिप वापरायचं आहे, बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. एक्झाम्पल प्रॉब्लेम्सच्या वरती मी ते रिलेशनशिप लिहून ठेवलेलं आहे, बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. आता याच्यामध्ये यूज प्लस आणि यूज मायनस हे कधी करायचं आहे तुम्हाला, when the given फोर बेरिंग इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, मायनस वापरायचं आहे. अँड पर्टिक्युलर फोर बेरिंग इज लेस दॅन 180 डिग्री, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर पॉझिटिव्ह साईन वापरायचं. म्हणजे बॅक बेरिंग फाइंड आउट करत असताना जर फोर बेरिंग, गिवन फोर बेरिंग हे जर 180 पेक्षा कमी असेल तर तिथं तुम्हाला प्लस साईन वापरायचं आहे. आणि गिवन फोर बेरिंग हे जर मोर दॅन 180 डिग्री असेल, त्याच्यापेक्षा मोठं असेल 180 पेक्षा, तर त्या बेरिंगमधून 180 वजा करायचं आहे, म्हणजे तिथं मायनस साईन वापरायचं आहे. तर बघा, फोर बेरिंग ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 310 डिग्री 30 मिनिट्स. मग आता याच्यामध्ये 310 डिग्री 30 मिनिट्स फोर बेरिंग दिले, हे इन द फॉर्म ऑफ WCB, हे पण इन द फॉर्म ऑफ WCB सिस्टीम, बट त्याला फक्त डेझिग्नेट केलं आहे ऑन फील्ड. आपल्याला पर्टिक्युलर आपण वर्क करत असतो, म्हणजे काहीतरी पर्टिक्युलर पाथ, पर्टिक्युलर डायरेक्शननी जात असतो, ABBCCD अगेन असं, अगेन DA, कधी क्लोज ट्रॅव्हर्स मध्ये वर्क करत असतो, कधी ओपन ट्रॅव्हर्समध्ये वर्क करत असतो. मग त्यावेळी त्याला फक्त एक वेगळ्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं गेलेलं आहे फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग या सिस्टीममध्ये. मग आता याच्यामध्ये बघा, फोर बेरिंग ऑफ लाईन ए बी इज इक्वल टू 310 डिग्री 30 मिनिट्स दिले. म्हणजे ए आणि बी हे जे काय लाईनचं ओरिएंटेशन आहे, हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये लाईन आहे, तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये ना, बरोबर आहे. मग त्या लाईनचं बॅक बेरिंग काय असेल, ज्यावेळी तुम्ही हे स्केच ड्रॉ करायला शिकाल त्यावेळी तुमच्या हे एक्झॅक्टली लक्षात येते. आता बॅक बेरिंग हे फाइंड आउट करायचं आपल्याला, सिम्पली मी सांगितलं रिलेशनशिप वापरायचं आहे, बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री, यूज मायनस साईन व्हेन गिवन फोर बेरिंग इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. मग आता याच्यातून बरोबर आहे, ऑब्झर्व फोर बेरिंगमधून काय आपल्याला गिवन फोर बेरिंगमधून 180 वजा करावं लागेल, आपल्याला काय मिळेल, त्या लाईनचं बॅक बेरिंग मिळेल. 310 डिग्री 30 मिनिट्स मायनस 180 डिग्री 0 मिनिट्स, किती आलं, 130 डिग्री 30 मिनिट्स. हे काय आलं, या पर्टिक्युलर लाईनचं बॅक बेरिंग आलं. मग आता हे तुम्हाला सॅटिस्फाय व्हायला तुम्हाला एक स्केच काढावे लागेल, जे आपण डेफिनेशन स्केचमध्ये पाहिलं होतं, फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग, थीटा अँड थीटा 1. प्रिव्हियस लेक्चर तुम्ही यासाठी पाहू शकता, त्याच्यामध्ये दिलेलं आहे फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचं ड्रॉइंग आहे. व त्याच्यामध्ये सेम तीच लाईन काढायची आहे तुम्हाला, की एक क्वाड्रंट कन्सिडर करा, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, तिथं ए पॉईंट असेल आणि ए पॉईंट टू बी पॉईंट, त्याचं बेरिंग किती दिलेलं आहे त्यांनी, फोर बेरिंग इन द डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ ए सर्वे, नॉर्थपासून त्या सर्वे लाईनवरती किती दिलं आहे, 310 डिग्री, बरोबर आहे. आणि तिथं बी पॉईंटला ती लाईन एंड होती. मग बीपासून परत एकडे ऑब्झर्व होत असताना नॉर्थपासून क्लॉकवाईज त्या सर्वे लाईनपर्यंतचं बेरिंग किती आहे, 130 डिग्री 30 मिनिट हे आपण कॅल्क्युलेट केलं आहे. म्हणजे तो सेकंड क्वाड्रंटमध्ये BA ही लाईन असेल, लक्षात घ्या. ॲक्च्युली लाईन AB आहे आपली, पण बीपासून एची पोझिशन हे कुठे आहे, तर सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि एपासून बीकडे ॲक्च्युली प्रोग्रेस डायरेक्शन आहे, म्हणून त्याचं फोर बेरिंग म्हटलं 310 डिग्री 30 मिनिटला. ठीक आहे, आलं लक्षात. तर बॅक फोर बेरिंग ऑफ लाईन BC फॉर एक्झाम्पल, दुसरी लाईन दिलेली आहे त्याच्यामध्ये, BC या लाईनचं फोर बेरिंग किती आहे, 145 डिग्री 15 मिनिट्स. मग त्याचं बॅक बेरिंग फाइंड आउट करायचं आहे. देन अगेन यूज रिलेशनशिप, बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री, बरोबर आहे. 180 डिग्रीपेक्षा हे ऑब्झर्व बेरिंग, हे गिवन बेरिंग फोर बेरिंग जे आहे ते कसं आहे, स्मॉलर आहे. मग त्यावेळी तिथं काय करायचं आहे, प्लस साईन वापरायचं आहे. 145 डिग्री 15 मिनिट्स हे गिवन फोर बेरिंग आहे, प्लस 180 डिग्री करा, आपल्याला त्या लाईनचं बॅक बेरिंग हे मिळेल. 325 डिग्री 15 मिनिट्स हे काय झालं, त्या लाईनचं बॅक बेरिंग झालं आफ्टर ॲडिशन,
बघा कॅल्क्युलेटर वापरायचा आहे तुम्हाला कसा 145 डिग्री 15 मिनिट्स डिग्री आणि मिनिट्स त्यासाठी एकच बटन प्रेस करायचं आहे. तिथं ENGच्या वरची जी काही की आहे ते बटन आहे ते आपल्याला प्रेस करावं लागेल. त्याशिवाय तुम्हाला हे करेक्ट आन्सर्स मिळणार नाहीत. डिग्री आणि मिनिट्स हे डिजिट्स जे आहेत ते तुम्हाला तिथं ती पर्टिक्युलर बटन वापरावं लागेल. ठीक आहे. देन नेक्स्ट नंबर 3 फोर बेरिंग ऑफ लाईन CD 210 डिग्री 30 मिनिट दिले. अगेन दिस इज ग्रेटर दॅन 180 डिग्री, त्यामुळे हे 210 30 डिग्री याच्यातून 180 हे वजा करावं लागेल. तुम्हाला काय मिळणार आहे आपल्याला 30 डिग्री 30 मिनिट हे काय मिळणार आहे या लाईनचं बॅक बेरिंग मिळणार आहे CD या लाईनचं. देन बॅक बेरिंग ऑफ DE फाइंड आउट करायचं आपल्याला. ऑब्झर्व गिवन फोर बेरिंग काय आहे 60 डिग्री 45 मिनिट्स विच इज less than 180 degree. So add 180 from the given forebearing. We get the back bearing of line DE is equal to 240 degree 45 minutes. समजते? So this is the one typical example regarding the forebearing and back bearing. ठीक आहे. आता ह्या जे काय फोरबेरिंग होते हे गिवन फोरबेरिंग कुठल्या सिस्टीममध्ये तर WCB सिस्टीममध्ये. इन केस ऑफ गिवन फोर बेरिंग अँड बॅक बेरिंग्स आर इन द फॉर्म ऑफ क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीम. मग त्याला परत त्या क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्येच त्याला फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग याच्यामध्ये त्याला कन्वर्जन हे करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल आपल्याला त्या टाईपचं इथं तुम्हाला सॉल्व करायचं आहे की बॅक बेरिंग्स ऑफ द फॉलोइंग लाईन्स आर गिवन देन फाइंड द फोर बेरिंग्स. लक्षात घ्या म्हणजे रिव्हर्स दिलेलं आहे इथं की आपल्याला बॅक बेरिंग्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावरून फोर बेरिंग फाइंड आउट करायचे. सेम रिलेशनशिप वापरायचं आहे. बट इथं काय लक्षात घ्या आता तर जी काय गिव्हन बेरिंग सिस्टीम्स आहेत त्या लाईनच्या ह्या क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये फुल सर्कल बेरिंग सिस्टीम या फॉर्ममध्ये त्या सगळ्या बेरिंगच्या व्हॅल्यूज होत्या. इथं त्या काय झाल्यात क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्ये दिल्यात. क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्ये याच्यामध्ये एक रूल आहे की बॅक बेरिंग आणि फोर बेरिंग्स आर न्यूमरिकली इक्वल बट क्वाड्रंट्स आर एक्झॅक्टली अपोजिट. हे एक त्याच्यामध्ये ॲडिशनल रिलेशनशिप आहे. जसं होल सर्कल बेरिंग सिस्टीममध्ये हे रिलेशनशिप आहे बॅक बेरिंग इज इक्वल टू फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. तसं रिड्यूस बेरिंग किंवा क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्ये फोर बेरिंग्स अँड बॅक बेरिंग्स आर न्यूमरिकली इक्वल बट दे लाईज इन अपोजिट क्वाड्रंट. मग या सिस्टीमवरून तुम्ही डायरेक्टली आन्सर पुट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्कसाठी करायचं आहे. बॅक बेरिंग इज इक्वल टू बॅक बेरिंग ऑफ लाईन AB इज इक्वल टू नॉर्थ 30 डिग्री 30 मिनिट्स वेस्ट असं दिलं आहे. बरोबर आहे. मग त्याचं फोर बेरिंग हे न्यूमरिकली सेम असणार आहे 30 डिग्री 30 मिनिट्स बट त्याचा क्वाड्रंट नॉर्थ वेस्टचा अपोजिट क्वाड्रंट कुठला आहे तर साऊथ ईस्ट हे त्याचं आन्सर असणार आहे. मग हेच एक टिपिकल सॉल्व करून दिलं आहे खाली की तुम्हाला समजण्यासाठी की ते कसं असणार आहे नाही का. WCBमध्ये जर ट्रान्सफर केलं त्याला बरोबर आहे WCBमध्ये ट्रान्सफर केलं नॉर्थ 30 डिग्री 30 मिनिट्स वेस्ट या गिव्हन बॅक बेरिंगला तर त्याचं WCB फॉर्ममध्ये 329 डिग्री 30 मिनिट्स हे त्याचं काय असणार आहे व्हॅल्यू असणार आहे. तर त्याला जे काही गिव्हन बॅक बेरिंग आहे हे त्या फॉर्ममध्ये झालं 329 डिग्री 30 मिनिट्स म्हणजे फोर क्वाड्रंटमध्ये असेल. मग त्याचं फोर बेरिंग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बरोबर. मग ते फोर बेरिंग परत रिलेशनशिप वापरून तुम्ही इथं फाइंड आउट करून दिलेलं आहे तुम्हाला. फोर बेरिंग इज इक्वल टू 329 डिग्री 30 मिनिट्स मायनस 180 डिग्री हे किती आलं आन्सर 149 डिग्री 30 मिनिट्स बरोबर आहे. म्हणजे हे कुठं आलं सेकंड क्वाड्रंटमध्ये. मग परत त्याला क्वाड्रंटल बेरिंग सिस्टीममध्ये ट्रान्सफर केलं आहे की ते कसं तर खाली ॲक्च्युली ते रफ केलं आहे बट ते करेक्ट आहे. बॅक बेरिंग इज इक्वल टू 180 डिग्री प्लस मायनस फोर बेरिंग प्लस मायनस 180 डिग्री. ठीक आहे. तर मग आता याच्यामध्ये ते आपण फाइंड आउट केलं 180 मायनस 149 डिग्री 30 मिनिट 30 डिग्री 30 मिनिट आणि क्वाड्रंट आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंट दॅट इज साऊथ ईस्ट. मग त्याप्रमाणे आपण वरती जे काय सोल्युशन मी तुम्हाला दिलं आहे आन्सरमध्ये फोर बेरिंग ऑफ AB इज इक्वल टू आन्सरमध्ये की साऊथ 30 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट त्याचं एक्सप्लेनेशन खाली आहे फॉर एक्झाम्पल म्हणून
एक तुम्हाला दिलेलं आहे. मग आता हेच तुम्ही अदर 3 लाईन्सचं तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करायचं आहे. बघा मगाशी तुम्हाला WCB अँड QB याचं एक एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलं आणि आता हे एक ह्याचा एक पार्ट तुम्हाला फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा होमवर्कसाठी आहे. सो टुडे वी विल स्टॉप हिअर. So next lecture we will continue. So okay, thank you.